प्रेममध्ये ते देशाच्या अर्थकारणाचा खऱ्या अर्थानं पाया ज्यांनी रचला आणि या देशाला आज जी काही प्रगतशील देश म्हणून जगभरामध्ये जी ओळख भारताची निर्माण झाली ती मनमोहन सिंगजींच्या काळामध्ये केलेल्या धोरणांमुळं, लिबरलायझेशनमुळं आज मध्यमवर्गीय सामान्य माणसाला एक आधार देण्याची अर्थकारण त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि आज हे नेतृत्व हरपणं हे देशाच्या दृष्टीनं अत्यंत एक वाईट घटना म्हणावी लागेल आणि आमच्या वतीनं, काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण केली. काँग्रेसमध्ये देश पातळीवर आणि राज्य पातळीवर एक बदलाचे मोठे संकेत आहेत ते दिलेले आहेत. कशा पद्धतीने याकडे आपण नाही, काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, परंतु काल आम्हाला तिथंच सांगण्यात आलं होतं की त्याचे स्पोक्सपर्सन जे सांगतील तीच भूमिका लोकांच्या पण या ठिकाणी झाली आणि म्हणून काही धोरणात्मक निर्णय त्यामध्ये घेतलेले. त्याची काल माहिती प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमच्या प्रवक्त्यांनी देशातल्या सर्वांनाच या ठिकाणी दिलेलं आहे. आज स्वर्गीय महात्मा गांधीजींनी 100 वर्षापूर्वी काँग्रेसची धुरा त्या भूमीमध्ये घेतली होती आणि त्याला 100 वर्ष पूर्ण होत असताना त्या निमित्तानं तिथं CWC ची मीटिंग होणं हे एक ऐतिहासिक क्षण होता. आणि म्हणून देशभरातून काँग्रेस वर्किंग कमिटीचे आम्ही सगळे मेंबर्स त्या ठिकाणी आलो होतो आणि पुढचं वर्षभराचं काँग्रेस पक्षाचं धोरण, उद्याच्या भविष्यकाळात कुठल्या दिशेनं आपल्याला जायचंय, काय भूमिका असेल याचं स्पष्टता त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाली. महाराष्ट्र राज्यामध्ये देखील काँग्रेसमध्ये बदलाचे संकेत आहेत. प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या आपल्या नावाची चर्चा आहे. नाही, अजून वेगवेगळ्या चर्चा आपल्याला वेगवेगळ्या संदर्भात त्या ठिकाणी ऐकायला मिळतात. शेवटी पक्षश्रेष्ठी या सगळ्या बाबतीत निर्णय घेतात. मूळतः झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याचं चिंतन करणं, एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी कशा घडल्या याचा अभ्यास करणं हे आमचं सातत्यानं निवडणूक झाल्यापासून या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून वेगवेगळी कारणं यामध्ये पुढे आलेले. त्याचा सध्या अभ्यास आमचा प्रदेश काँग्रेस म्हणून सगळेजण करतो आहोत. सरकार जरी स्थापन झालं असलं तरी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न अजूनही सुरू आहे. कल्याणची घटना बघितली, बीडची घटना बघितली, काय नेमकं या सरकारने नाही, सरकार सत्तेसाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न केला तसं राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करते असं वाटत नाही. परभणीतली घटना असेल, बीड मधली घटना असेल, बदलापूर झाल्यानंतर सुद्धा गृह खातं सुधारलेलं नाही, कल्याणमध्ये झालेली घटना असेल किंवा कोयता गँग पुण्यामध्ये चाललेल्या घटना असतील, कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का नाही असा प्रश्न साधारणपणे आज या राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अर्थकारण बिघडलेलं आहे. शिक्षकांचा पगार जो नेहमी या ठिकाणी 27 तारखेला होतो तो होईल का नाही अशी साशंकता आम्हाला कळते. तर 1 तारखेला कळेल, पगार झाल्यावर सरकारी नोकऱ्यांचा पगार कर्मचाऱ्यांचा झाल्यावर कळेल की आपल्याला हा पगार झालाय का नाही. आणि म्हणून एकूणच या राज्याची अवस्था सत्तेसाठी काही पण आणि त्याचे परिणाम आता आपल्याला भोगताना पाहायला मिळतात. बीडच्या प्रकरणामध्ये अनेक संबंधित असणारे हे सगळे त्यामध्ये आरोपी असण्याची शक्यता वर्तवली जाते. कसं बघता याकडे? मला वाटतं गृहमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांनी ऑन द फ्लोर सांगितलेलं आहे की आम्ही कुणाची गय करणार आहोत. आता महाराष्ट्रातली जनता वाट बघते की ते नेमकं कुणासाठी बोलले होते, कुणाकडे हा इशारा त्या ठिकाणी होता. आता बघूया पुढच्या काळामध्ये. आता 16 दिवस झाले, अजून कारवाई काही झालेली नाही. आतून किती दिवसात कारवाई होणार आहे, खरे आरोपी पकडले जाणार आहेत का, कोण पाठीमागं होतं, त्या सगळ्याचा ते शेवटपर्यंत आम्ही पोचणार, कुणालाही सोडणार नाही अशी भीमगर्जना त्यांनी केलेली आहे. जे मंत्री झाले सभागृहामध्ये संपूर्णपणे बीडचा विषय असेल, परभणीचा विषय असेल, राज्यातली एकूण कायदा सुव्यवस्था असेल, या सगळ्यांवर चर्चा त्या ठिकाणी झाली. परंतु सरकार म्हणून जी भूमिका घेणं अपेक्षित आहे ती त्या ठिकाणी आम्हाला दिसलेली नाही. थँक्यू.